आयुष्य कधी सरळ नसतं. गावात असो, शहरात असो, कामावर असो, घरात असो, कुठेही गेलात तरी एक माणूस तरी भेटतोच, जो मुद्दाम तुमची बेइज्जती करतो, तुम्हाला कमी लेखतो, टोमणे मारतो. कधी नातेवाईक म्हणतात तुझ्याकडून काय होणार, कधी शेजारी हसतात याची स्वप्न बघा, कधी मित्रच पाय खेचतात, तू हे कधीच करू शकणार नाहीस. तेव्हा छातीत आग लागते, डोकं तापतं, रात्री झोप लागत नाही आणि मनात येतं आज नाही तर उद्या याला धडा शिकवायलाच हवा. पण इथंच बहुतेक लोक चुकतात. खरी ताकद हात उचलण्यात नसते, मोठ्या मोठ्याने भांडण्यात नसते, गावभर ओरडण्यात नसते. खरी ताकद शांत राहण्यात असते. माणूस जेव्हा गरम डोक्याने बोलतो ना, तेव्हा लोक सत्य कोणाचं आहे हे बघत नाहीत, ते फक्त आवाज कोणाचा मोठा आहे ते बघतात आणि ज्याचा आवाज मोठा त्यालाच चुकीचं ठरवतात. तिथे तुमचीच इज्जत जाते. गावात तमाशा बघायला लोक तयारच असतात. कोण बरोबर आहे यापेक्षा कोण जास्त ओरडलं तेच लोकांच्या लक्षात राहतं. म्हणून पहिलं पाऊल श्वास घ्या, पाणी प्या, शांत व्हा, मन स्थिर करा आणि मगच पुढचं पाऊल टाका. जो तुमचा आदर करत नाही त्याला जास्त भाव देऊ नका. असं वागा जणू तो माणूस अस्तित्वातच नाही. हेच त्याला सगळ्यात जास्त जळजळीत लागतं. कुणी टोमणा मारला तर तिथंच लांबलचक भांडण सुरू करू नका. एकच ठाम वाक्य बोला, माझ्याशी असं बोलणं चालणार नाही, आणि शांतपणे निघून जा. जास्त बोललात की तुमचीच ताकद वाया जाते. टोमण्याला टोमणा देऊ नका, तुमचं कामच उत्तर बनू द्या. जेव्हा तुमची परिस्थिती बदलते ना, तेव्हा बोलणारे आपोआप गप्प होतात. जर खरंच बदला घ्यायचा असेल तर रागात काहीही करू नका. तीच आग, तीच ताकद कामात घाला. पहाटे उठा, मेहनत करा, काहीतरी शिका. शिलाई, शेती, व्यवसाय, नोकरी, अभ्यास, कौशल्य, जे शक्य आहे ते करा. हळूहळू तुम्ही वर जाल आणि ज्याने तुम्हाला कमी लेखलं होतं तो आतून जळायला लागेल. तुमची प्रगती हीच सगळ्यात मोठी शिक्षा आहे. तुमचं यशच सगळ्यात मोठं उत्तर आहे. जिथं तुमची इज्जत जात असेल तिथं जास्त रेंगाळू नका. अंतर ठेवा, कारण अंतर हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. लोकांसमोर कधी भांडू नका. जाहीर वादात इज्जत नेहमी आपलीच जाते. जे सांगायचं असेल ते खाजगीत ठामपणे सांगा आणि विषय तिथेच मिटवा. तुमची कमजोरी कुणालाही दाखवू नका. रडणं, कुरकुर, तक्रार गावात लगेच वसरते. तोंड बंद ठेवा आणि मेहनत सुरू ठेवा. तुमचं कामच बोलेल. ज्याने तुमचा अपमान केला त्याच्यावर अवलंबून राहणं बंद करा. हळूहळू त्याची गरज कमी करा. तो आपोआप बाजूला पडतो. टोमण्याला टोमणा देऊ नका. फक्त हलकंसं हसा आणि निघून जा. हेच त्याला सगळ्यात जास्त बोचतं. वाईट संगत असेल तर सोडा. जिथे बसाल तसंच नाव लागतं. भावनेत निर्णय घेऊ नका. थंड डोक्याने विचार करा. भावना गरम असतात पण निर्णय कायमस्वरूपी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अपमानाला दुःख समजू नका, त्याला इंधन बनवा. स्वतःशी म्हणा, आज मला कमी लेखलंय पण उद्या मी इतकं वर जाईन की हेच लोक माझ्याशी आदराने बोलतील. शेवटी एकच लक्षात ठेवा, जो तुमचा अपमान करतो त्याच्याशी भिडू नका, त्याच्याबद्दल वाईट बोलू नका, कट रचू नका. फक्त शांतपणे इतकं मोठं व्हा की तो स्वतः तुमच्यासमोर मान खाली घालेल. कारण खरी इज्जत वादात नसते, मेहनतीत असते आणि शांत प्रगती हा सगळ्यात ताकदवान बदला असतो. जो तुमची बेइज्जती करतो त्याच्याशी भिडू नका. इतकं वर जा की तो आपोआप तुमच्यासमोर वाकेल. कारण खरी इज्जत शब्दांनी मिळत नाही, ती तुमच्या कर्तृत्वाने मिळते. आणि शांत प्रगती हा सगळ्यात मोठा, सगळ्यात प्रभावी बदला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.